हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका पाठ राखीन या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 10 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये मामीने पुन्हा एकदा प्राजक्ताकडून वचन घेतलंय की ती भाग्याच्या लग्नात येणार नाही आणि भाग्याला तर प्राजक्ता कोणत्याही परिस्थितीत तिच्या लग्नात यायला हवी आहे. मग प्राजक्ता कोणाची इच्छा पूर्ण करणार? मामीची इच्छा की भाग्याची इच्छा? प्राजक्ता या लग्नाला जाणार की नाही हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूपच भारी होता. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच चारू ही भाग्याचं कौतुक करत असते की भाग्या खूप खमकी आहे आणि स्वतःच्या रंगरूपाला तिने कधीच स्वतःची कमी नाही मानली. तर आजी तिला समजावून सांगते, चारू, आपल्याला असं वाटतं आजकालच्या मुली बदलल्या आहेत, खमक्या आहेत, पण जग नाही बदललंय. जग तसंच आहे आणि आपल्याला या लग्नाबद्दल सुद्धा काळजी घ्यावी लागणार आहे. चारू खूप घाबरते आणि विचारते, आई कशाबद्दल बोलतेस तू? तर आजी तिला समजावून सांगते, चारू, अजून भाग्याचं लग्न झालेलं नाहीये. आपण तिची पाठवणी केलेली नाहीये. त्यामुळे आपल्याला तिच्या लग्नाकडे विशेष लक्ष द्यावं लागेल. तू विचार कर, लग्न झालंय या विचारात आपण राहिलो आणि जर प्राजक्ता भाग्याच्या लग्नात आली, त्यात त्या प्राजक्ताने रोहन रावांबरोबर काय केलं तुला माहिती आहे? रोहन रावांच्या आईविरुद्ध किती घाणेरडे आरोप लावले. आणि जर त्यांनी प्राजक्ताला पाहिलं आणि रोहन रावांच्या आई रुसून बसल्या तर मग तू काय करणार आहे? हे ऐकून चारू खूप घाबरते. आजी तिला म्हणते, आणि जर प्राजक्ताला पाहून रोहनराव म्हणाले की तुम्ही प्राजक्ताला लपवून ठेवलं आणि भाग्यापेक्षा तर प्राजक्ताच जास्त सुंदर आहे आणि त्यांनी जर लग्न मोडलं तर चारू चिडून म्हणते, आई असं अभद्र प्लीज बोलू नको, असं काही व्हायला नको आहे. आजी म्हणते, अगं मलाही असं काही व्हायला नको आहे, पण आपण जोपर्यंत भाग्याचं लग्न होईल तोपर्यंत शांत बसायला नको आहे. हत्ती निघून गेलाय, फक्त शेपूट बाकी आहे आणि त्या शेपटासाठी सगळं उद्ध्वस्त व्हायला नको. चारूला सुद्धा ही गोष्ट पटते आणि तृप्ती हे सगळं लपून ऐकत असते. तृप्ती विचार करते, या दोघी येथे आहेत, बाबा बाहेर गेले आहेत, हीच ती योग्य वेळ जेव्हा मी आई बाबाच्या रूममध्ये जाऊन घराचे पेपर चोरू शकते. नाहीतर हे घर गहाण ठेवतील किंवा विकून सुद्धा टाकायला कमी करणार नाही. आणि तृप्ती लगेच चारू आणि वैद्यबुवांच्या रूममध्ये येते. ती दरवाजा लावून घेते आणि मग तिची शोधाशोध सुरू होते घराच्या पेपर्सची. सगळ्यात आधी ती साईड टेबलमध्ये शोधते, तेथे काही नसतं. मग इतर सगळ्या वॉर्डरोबमध्ये शोधते, तेथे काही नसतं. तिला काही फाईल्स सापडतात, पण या वेगळ्याच फाईल्स असतात. त्यामुळे तृप्तीला खूप टेन्शन येतं. तृप्ती मुख्य कपाट उघडण्याचा प्रयत्न करते, पण हे कपाटसुद्धा उघडत नाही. त्यामुळे तृप्तीला खूप टेन्शन येतं. या कपाटाला लॉक लावलंय, आता मी काय करू? आता इथे थांबून फायदा नाही, नाहीतर कुणीतरी येईल असा विचार करून तृप्ती दरवाजा उघडते आणि तिच्यासमोर चक्क वैद्यबुवा उभे असतात. तृप्ती आपल्या रूममध्ये, हे पाहून त्यांना आश्चर्य वाटतं आणि आता बाबांना काय उत्तर द्यायचं की मी तुमच्या रूममध्ये काय करत होते हा प्रश्न तृप्तीला पडतो. तेवढ्यात तृप्ती आपल्या साडीकडे पाहते आणि म्हणते, बाबा मी ना माझी साडी नीट करायला आले होते. ते काय ना, आमच्या रूममध्ये त्या प्राजक्ता आणि भाग्याच्या मैत्रिणी आहेत ना, त्यांनी रूमचा दरवाजा लावून घेतला आहे, मला मधी पण येऊ देत नाहीये. मग माझी थोडी साडी अनसेट झाली होती ना, तेवढी सेट करायला आले होते. तुम्ही करा कंटिन्यू, सॉरी हा, असं म्हणून तृप्ती हसून तेथून निघून जाते. आणि वैद्यबुवांना सुद्धा काही वेगळं वाटत नाही, त्यांना नॉर्मल वाटतं. मग वैद्यबुवा आपल्या रूममध्ये येतात आणि त्यांनी जेथे घराचे पेपर्स ठेवले आहेत त्यातून ते घराचे पेपर्स काढतात आणि तृप्ती दरवाजाच्या बाहेर उभं राहून हे सगळं पाहत असते. वैद्यबुवा आज आपलं घर गहाण ठेवण्याचा विचार करतात, कारण रोहनची आई पैसे मागणार आणि तिला पैसे द्यायला पैसे नाही आहेत, त्यासाठी घरच गहाण ठेवावं लागेल असा त्यांचा विचार असतो. तृप्ती हे सगळं पाहत असते आणि विचार करते, बाबांनी घराचे पेपर्स बाहेर काढले आहेत, याचा अर्थ ते घर गहाण ठेवतील आणि जर त्यांनी भाग्याच्या लग्नासाठी घर गहाण ठेवलं तर आमचं काय होणार? आणि त्या कौस्तुभने एवढी मोठी उधारी करून ठेवली आहे, ते पैसे आम्ही परत कसे देणार? हाच प्रश्न तृप्तीला पडतो आणि वैद्यबुवा हे पेपर्स परत ठेवून देतात. तृप्तीचं त्यांच्याकडे बारीक लक्ष असतं. हे पेपर्स पळवावे लागतील, त्यासाठी काहीतरी करावं लागेल, ज्यामुळे बाबा रूमच्या बाहेर येतील
आणि मग मी हे पेपर्स लपून ठेवू शकेल असा विचार तृप्ती करते आणि तृप्ती हॉलमध्ये येते. हॉलमध्ये पाहुण्यांची रेलचेल सुरू असते आणि भाग्याच्या 2 मैत्रिणी तेथेच डायनिंग टेबलजवळ उभ्या राहून गप्पा मारत असतात. तृप्ती डायनिंग टेबलजवळ येते आणि काय करायचं म्हणजे बाबा बाहेर येतील याचा विचार करत असताना तिला डायनिंग टेबलवर रुखवताच्या वस्तू ठेवलेल्या दिसतात आणि लगेच तृप्तीला एक आयडिया सुचते. जर या रुखवताच्या वस्तू खाली पडल्या तर सगळे येथे जमा होतील आणि जोपर्यंत हे आवरून ते ठेवतील तोपर्यंत मी घराचे पेपर चोरू शकेल. असा विचार करून तृप्ती या रुखवताच्या सामानाखाली एक बेडशीट असतं, हे बेडशीट जोरात ओढते. त्यामुळे रुखवताचं सगळं सामान खाली पडतं आणि मग तृप्ती कांगावा सुरू करते. अरे देवा, हे काय झालं, सगळं सामान खाली पडलं. आणि तिचा हा आवाज ऐकून सगळे धावत पळत तेथे येतात. चारू, आजी, वैद्यबुवा, कौस्तुभ, प्राजक्ता, भाग्या आणि रुखवताचं सामान खाली पडलंय हे पाहून सगळ्यांना जबर धक्का बसतो. चारू विचारते, हे तर भाग्याच्या लग्नात देण्याचं रुखवताचं सामान आहे, हे कसं खाली पडलं? सगळेजण या चोमडीकडे म्हणजेच तृप्तीकडे रागारागाने पाहत असतात आणि आजी चिडून म्हणते, हे सगळं या चोमडीने केलंय, या चोमडीचा धक्का लागला आणि हे रुखवताचं सामान खाली पडलं. ए चोमडे, तुला काही अक्कल आहे की नाही? तर ही चोमडी म्हणजे तृप्ती म्हणते, नाही व आजी, मी असं काही केलेलं नाहीये. तर आजी म्हणते, अगं अपशकून केला नाही म्हणतेस, आता काय करायचं? तर वैद्यबुवा हे आजीला समजवण्याचा प्रयत्न करतात. सासूबाई, असा अपशकून वगैरे काही नसतो. धक्का लागला आणि वस्तू पडली, यात कोणता अपशकून आलाय? उगाचच काही बाही बोलू नका. तुम्ही अशी अफवा, असा अंधविश्वास पसरवाल आणि मग सगळ्यांच्या मनात भीती निर्माण होईल. त्यामुळे गप्प बसा. सगळ्यांनाच ही गोष्ट पटते, पण आजी काय ऐकत नाही. अपशकून झालाय असं ती म्हणते आणि आजीचे हे बोल ऐकून तृप्तीला खूप राग येतो. तृप्ती चिडून म्हणते, आजी, तुम्हाला काही मीच नेहमी दिसते का? माझ्यामुळे हे पडलंय, तुम्हाला कोणी सांगितलं? मी या सामानात धक्का दिला, तुम्ही पाहिलंय का? खरं सांगायचं ना तर माझ्यामुळे हे सामान नाही पडलंय, तर ही भाग्याची मैत्रीण आहे ना, तिच्या धक्का लागून हा सगळा सामान पडलंय. हे ऐकून भाग्याची मैत्रीण खूप घाबरते आणि म्हणते, नाही नाही, माझा धक्का लागलाच नाही, माझा धक्का लागणं शक्यच नाहीये, मी नाही धक्का लावला. आणि मग तृप्ती नाटक सुरू करते. अरे देवा, किती खोटं बोलते ही मुलगी, म्हणजे मी घरातली असून खोटं बोलते आणि ती बाहेरची असून खरं बोलते, असं सगळ्यांना म्हणायचं आहे का? तर कौस्तुभ म्हणतो, ते जाऊ द्या सगळं, पण आता काय करायचं ते तर सांगा. चारू, आजी सगळ्या खूप घाबरलेल्या असतात आणि तेवढ्यात प्राजक्ता खाली बसते आणि म्हणते, मामी, जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. या रुखवतातल्या बांगड्या फुटल्यात तर आपल्याकडे दुसऱ्या खूप साऱ्या बांगड्या आहेत, आपण त्या चेंज करूया. आणि बाकीच्या सामानाची एवढी नासधूस झालेली नाही आहे. फक्त यातील ही एक जी बैलगाडी आहे ना, यात नवऱ्याची मूर्ती तुटली आहे, तेवढी मी जोडून देते, मग सगळं काही ठीक होईल. प्राजक्ता पुढे पुढे करतीये. हे पाहून आजीला खूप राग येतो. प्राजक्ता म्हणते, मी हे जोडून आणते. आणि प्राजक्ता निघून जाते किचनमध्ये. तेवढ्यात आजी तिला आवाज देते, प्राजक्ता थांब बरं. तोपर्यंत कौस्तुभ, वैद्यबुवा, भाग्याच्या मैत्रिणी हे सगळं रुखवताचं सामान उचलत असतात आणि ही संधी साधून तृप्ती वैद्यबुवांच्या रूममध्ये निघून जाते. प्राजक्ता थांबते. आजी तिच्या जवळ येते आणि म्हणते, तू हे जोडणार? तू नाही हे जोडणार, कारण तू जोडणारी नाहीये, तर तू तोडणारी आहे, तोडणारी. हे ऐकून प्राजक्ताला वाईट वाटतं. आजी तिला ठणकावून सांगते, तुला मी शेवटचं सांगतेय, हा अपशकुन आहे ना तुझ्यामुळे झालाय, कारण तू तुझं हे अपशकुनी तोंड घेऊन येथे थांबली आहेस ना, जा निघून, नको थांबू माझ्या भाग्याच्या लग्नात. असं म्हणून आजी तिला तेथून जायला सांगते. प्राजक्ताला खूप वाईट वाटतं आणि प्राजक्ता किचनमध्ये निघून जाते. सगळेजण रुखवताचं सामान हे वर ठेवत असतात. भाग्याला खूप टेन्शन आलेलं असतं, काही चुकीचं तर होणार नाही ना, हा खरंच अपशकुन तर झाला नाही ना, अशी भीती भाग्याला वाटते. ती खूप घाबरते आणि इकडे तृप्ती पुन्हा एकदा वैद्यबुवांच्या रूममध्ये येते. यावेळेस कपाटाचं लॉक नसतं, कपाट उघडं असतं आणि तृप्ती या कपाटात शोधाशोध करू लागते. परंतु तिला एकानंतर एक फाईल भेटतात. तिला वाटतं ही फाईल आहे, ती फाईल आहे, परंतु यातील कोणतीच फाईल घराच्या कागदपत्रांची नसते. त्यामुळे तृप्तीला खूप टेन्शन येतं. नेमकी कोणती फाईल असेल हाच प्रश्न तिला पडतो. तिला एक मोठी बॅग दिसते कपाटात. ती बॅग उघडून पाहते, पण या बॅगमध्ये सुद्धा घराचे कागदपत्र नसतात. बाबांनी घराचे कागदपत्र कोठे ठेवले आहेत हाच प्रश्न तृप्तीला पडतो. तिला खूप टेन्शन आलेलं असतं
आणि इकडे आरव हा आलोकच्या डोळ्यावर हात ठेवून त्याला घराबाहेर घेऊन येतो. आलोक विचारतो, आरव कोठे घेऊन जातोयस मला, काय आहे? तर आरव त्याला सांगतो, अरे दादा सरप्राईज आहे, तू कशाला टेन्शन घेतोय, थांब. आणि मग हे दोघे घराच्या बाहेर आल्यानंतर आरव आलोकच्या डोळ्यांवरील आपला हात बाजूला करतो. आलोक डोळे उघडतो तर त्याच्यासमोर त्याची जुनी बाईक असते. ही बाईक पाहून आलोकला आश्चर्य वाटतं आणि आलोक म्हणतो, ही बाईक तर? आरव त्याला सांगतो, हो, तुझी बाईक आहे, तुझी पहिली आणि एकमेव बाईक. आणि याच बाईकवर तू गाडी चालवायला शिकलास आणि त्यानंतर पुन्हा या गाडीला हात पण नाही लावला, विसरून गेलास. आणि मला आठवतंय तू या बाईकचं नावसुद्धा ठेवलं होतं ना? तर आलोक सांगतो, हो, सुंदरी. सुंदरी नाव मी ठेवलं होतं या बाईकचं. आरव सांगतो, हो, सुंदरी. आता नाव इतकं सुंदर ठेवलंय, मग बाईकसुद्धा सुंदर ठेवायला हवी ना? काय अवस्था केली आहे बाईकची. चल आपण आहे ना तुझी ही बाईक रिपेअर करूया. आणि दादा बाईक असली ना की कुठेही मस्त फिरायला जाता येतं, टेन्शन घेता यायचं नाही. कारपेक्षा बाईकच बरी आणि पायी जाण्यापेक्षा सुद्धा बाईकच बरी. आपण आहे ना एक काम करूया, तुझी बाईक रिपेअर करूया, तिला आणखीन सुंदर बनवूया. म्हणजे किक मारली की कुठेही जाता येतं, काही टेन्शन घ्यायचं नाही. आलोक हे सगळं शांतपणे ऐकून घेत असतो. आरव त्याला म्हणतो, तुला आठवतंय का, जेव्हा तू ही बाईक घेतली होती तेव्हा ही लेटेस्ट बाईक होती, सगळ्यात भारी. पण त्यानंतर काळ पुढे गेला, कित्येक बाईक्स आल्या, पण तू ही बाईक कधीच बदलली नाही, हीच बाईक ठेवली. कारण ही बाईक तुला खूप आवडायची, ही तुझी पहिली बाईक आहे. त्यामुळे आतासुद्धा ही बाईक आपण चांगल्या कंडिशनमध्ये ठेवूया. तर आलोक म्हणतो, मला माहिती आहे तू हे सगळं कशासाठी करतोय. आरव विचारतो, कशासाठी? आलोक सांगतो, कारण मी काल बाहेर गेलो होतो ना पायी आणि मग मी कोठे गेलो हे तुला माहीत नव्हतं, तुला टेन्शन आलं होतं, त्यामुळे तू ही सगळी आयडिया केली आहेस. याचा अर्थ आता मी ही बाईक घेऊन बाहेर जाणार, तुझ्या बाईकमध्ये GPS ट्रॅकर लावणार आणि मी कोठे गेलोय काय गेलोय हे तुला कळणार, म्हणून तू हे सगळं करतोयस ना? तर आरव सांगतो, नाही नाही, असं मी नाही करत आहे. आणि तुला खरं सांगायचं तर मी ते यासाठी करतोय की आज माझा मूड चांगला नाही आहे, कारण आज भाग्यश्री वैद्याचं लग्न होतंय ना आणि मला जास्त त्रास होऊ नये म्हणून मी असं करतोय. तर आलोक चिडून म्हणतो, आरव त्या मुलीचा विचार सोडून दे, त्या मुलीचं आज लग्न होतं आहे, तिच्याबद्दल विचार करणं खूप चुकीचं आहे. तर आरव म्हणतो, नाही नाही, मी नाही करत आहे, मी तर फक्त त्या मुलाचा विचार करतोय ज्याचं लग्न भाग्याशी होणार आहे. तो खरंच किती भाग्यवान असेल ना, त्याला एवढी डॅशिंग इतकी भारी मुलगी मिळाली आहे, आपलं एवढं नशीब कोठे, असा विचार करून आरव खूप टेन्शनमध्ये असतो. त्याला भाग्याचं लग्न काही सहन होत नाही. आणि इकडे तृप्ती कौस्तुभला घेऊन घराबाहेर येते. कौस्तुभ विचारतो, काय तृप्ती? तर तृप्ती त्याला सांगते, कौस्तुभ तू पैशांचं काय करणार आहेस? तर कौस्तुभ चिडून म्हणतो, काय पुन्हा पुन्हा तेच विचारतीयेस, पैशांचं काय करणार आहे, पैशांचं काय करणार आहे? तर तृप्ती त्याला ठणकावून सांगते, तू नऱ्याभाईचे पैसे उसने घेतलेत आणि जर ते दिले नाही ना तर नऱ्याभाई लग्नात येईल आणि लग्नात गोंधळ घालेल, तुला उचलून नेईल. मग आपण काय उत्तर द्यायचं आहे? तुझी इज्जत तर जाईल, पर्यायाने माझी इज्जतसुद्धा जाईल, आई बाबा चिडतील ते वेगळं. आणि जर भाग्याचं लग्न मोडलं, कारण जर त्यांना कळलं की हे पैसे तू जुगार खेळण्यासाठी घेतले होते, तुझं वळण बिघडलंय, मग तर काही खरं नाही. आई बाबा तुला आणि मला घरातसुद्धा ठेवणार नाही, एवढं लक्षात ठेव. हे ऐकून कौस्तुभसुद्धा टेन्शनमध्ये येतो. कौस्तुभ म्हणतो, काय करायचं ना मला कळतच नाही आहे. तर तृप्ती म्हणते, एक काम आपण करू शकतो, त्या नऱ्याभाईला फोन कर, त्याला सांग की तुला आज आम्ही 2 लाख रुपये देतो संध्याकाळपर्यंत, बाकीचे पैसे हळूहळू देऊ. कौस्तुभला आश्चर्य वाटतं. कौस्तुभ विचारतो, 2 लाख रुपये? आपण त्यांना 2 लाख रुपये कसे देणार आणि माझ्याकडे पैसे नाही आहे. तृप्ती चिडून म्हणते, ते तर मला माहिती आहे तुझ्याकडे काही नाही आहे, पण तू नको देऊ, ते पैसे मी देईल, कशी व्यवस्था करायची ना ते मी पाहते. असं म्हणून तृप्ती हे आपला प्लॅन बनवते. आणि इकडे आरव आणि आलोक हे दोघे गाडीची साफसफाई करतात. आलोक विचारतो, आता गाडी चालू होईल का? आरव सांगतो, होईल ना, का नाही होणार. आरव गाडीवर बसतो. आलोकला सुद्धा बसायला सांगतो. एकदा दोनदा चारदा किक मारतो, पण ही गाडी काही सुरू होत नाही. आलोक गाडीवरून खाली उतरतो. आरवकडे रागारागाने पाहतो. आरव पुन्हा पुन्हा ट्राय करत असतो. आलोक म्हणतो, कर कर, तू ट्राय कर. आलोक जाऊ लागतो, पण आरव त्याला पुन्हा थांबवतो आणि म्हणतो, अरे ट्राय करायला काय हरकत आहे, होईल चालू. प्रयत्न केले ना की सक्सेसफुल होतातच. आणि पहा, लवकरच या गाडीवर आपण दोघे फिरायला जाऊ. पण
आलोकला हे पटत नाही आणि त्याच वेळेस अंबिका या दोघांसाठी देवाचा प्रसाद घेऊन येते. ती या दोघांना प्रसाद देते आणि तेवढ्यात एक भली मोठी गाडी तेथे येऊन उभी राहते आणि या गाडीतून उतरतो अंबिकाचा नवरा सत्येन, म्हणजेच आलोक आणि आरवचा काका. आणि सत्येनला पाहून अंबिका खूप खुश होते. अंबिका पुढे जाते आणि म्हणते, अहो तुम्ही आलात का? ती त्याला प्रसाद देते, पण सत्येन प्रसाद घ्यायला नकार देतो. अंबिका त्याच्या पाया पडते. सत्येन तिला नमस्कार करतो आणि आरव म्हणतो, सत्येन काका. आलोक म्हणतो, सत्येन काका. आणि आलोक पुढे जातो, पण आरव त्याचा हात पकडतो आणि त्याला काही पुढे जाऊ देत नाही. अंबिका विचारते, यावेळेस सुद्धा तुम्ही न सांगताच आला? तर सत्येन काही उत्तर न देता विचारतो, सुलक्षणा वहिनी कुठे आहेत? मला त्यांना अर्जंटली भेटायचं आहे. आणि इकडे सुलक्षणा भाग्याच्या लग्नाला जात असते तेव्हा सगुणा तिला थांबवते आणि म्हणते, मॅडम तुम्ही या लग्नाला जाऊ नका, तुमची घरी जास्त गरज आहे, मी त्या लग्नाला जाते. तर सुलक्षणा म्हणते, नाही सगुणा, या लग्नाला मीच जायला पाहिजे, कारण हे लग्न सुखरूपपणे निर्विघ्नपणे पार पडायला पाहिजे, नाहीतर मला प्राजक्ताला मागणी घालता येणार नाही. ही गोष्ट सगुणालाही पटते, पण सगुणा म्हणते, मॅडम तुमचं घरी राहणं जास्त महत्त्वाचं आहे. पण सुलक्षणा तिला ठणकावून सांगते, नाही, या लग्नाला मीच जाणार आणि आत्ताच जाणार. तेवढ्यात अंबिका येते आणि म्हणते, मोठ्या जाऊबाई हे आले आहेत. हे ऐकून सुलक्षणाला सुद्धा आश्चर्य वाटतं. तेवढ्यात श्रेयस आणि प्रीतीसुद्धा तेथे येतात. सुलक्षणा म्हणते, सत्येन आलाय? पण तो तर यांच्याबरोबर दुबईला होता. आणि अंबिका, तुझा नवरा तुला न सांगता, एकही फोन न करता अचानक घरी कसा आला? आणि तेवढ्यात सत्येन हा तेथे येतो आणि म्हणतो, वहिनी तुम्ही तरी मला कोठे सांगितलं की जे सत्य आजपर्यंत आपण लपवून ठेवलं होतं ते जगासमोर आलंय आणि त्यामुळे आपल्या कंपनीचा किती मोठा लॉस होतोय, आपल्या सूर्यवंशी इंडस्ट्रीजला किती मोठा तोटा झाला आहे. आता काय उत्तर द्यायचं हा प्रश्न सुलक्षणाला पडतो. आणि इकडे प्राजक्ता ही किचनमध्ये असते आणि रुखवताची ही जी नवरा बायकोची गाडी असते ती जोडत असते. तेवढ्यात चारू तेथे करा घेऊन येते आणि म्हणते, प्राजक्ता ते बाजूला ठेव, मी हे ठेवते. आणि ती प्राजक्ताच्या हातात हा करा ठेवते. प्राजक्ताला खूप आनंद होतो. प्राजक्ता विचार करते, करा तर पाठराखींच्या हातात द्यायचा असतो, याचा अर्थ मामीने मला हा मान दिलाय, मामी मला लग्नात येऊ देणार आहेत, असा विचार करून प्राजक्ता खूप खुश होते, हसते. चारू तिला विचारते, प्राजक्ता तुला पाठराखीन या शब्दाचा अर्थ माहिती आहे का? तू आणि भाग्या नेहमी असं बोलतात, पण पाठराखीन म्हणजे काय? आणि मग प्राजक्ता पाठराखीन विषयावर निबंध लिहू लागते. मामी, पाठराखीन ती असते जी आपल्या बहिणीबरोबर लग्नानंतर तिच्या सासरी जाते, तेथे तिची पाठराखण करते आणि तिला तिच्या नवीन संसारात, नवीन घरात रममान करूनच घरी परत येते, प्रत्येक क्षणाला तिची साथ देते. तर चारू दुसरा निबंध सांगते, नाही प्राजक्ता, पाठराखीन ती असते जिला स्वतःच्या सुखापेक्षा आपल्या बहिणीचं सुख जास्त महत्त्वाचं असतं. पाठराखीन ती असते जी आपल्या बहिणीच्या सुखासाठी काहीही करू शकते. पाठराखीन ती असते जी वेळेवर स्वतःचं सुख मागे ठेवून आपल्या बहिणीच्या सुखासाठी काहीही करायला तयार होते. तीच असते पाठराखीन. आणि मला तुझ्याकडून सुद्धा हीच अपेक्षा आहे. मी हा करा तुझ्या हातात दिलाय, मी तुला मान दिलाय पाठराखीन होण्याचा, पण हा तात्पुरता मान आहे. आणि जर तुला असं वाटत असेल की तुझी बहीण भाग्या तिचं लग्न व्हावं, ती तिच्या सासरी सुखाने नांदावी, तर तू तिच्या लग्नाला येऊ नकोस. हे ऐकून प्राजक्ताला मोठा धक्काच बसतो आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, पाठराखीन या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. चारूने पुन्हा एकदा भाग्या आणि प्राजक्ता या दोघींमध्ये तरी निर्माण करायचं ठरवलंय. प्राजक्ताला तू भाग्याच्या लग्नात येऊ नको असं सांगितलंय. त्यामुळे आता प्राजक्ता पुढे काय करते हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पाठराखीन मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सुलक्षणा ही भाग्याच्या लग्नात जात असेल तर सत्येन तिला थांबवणार आणि म्हणणार, वहिनी आज बोर्ड ऑफ डिरेक्टरची मीटिंग आहे, त्यामुळे तू कोठेच जाऊ शकत नाही. सुलक्षणासुद्धा म्हणेल, ठीक आहे, मग बोर्ड ऑफ डिरेक्टर्स काय ठरवतात ना ते मलासुद्धा पाहायचं आहे की ते माझ्या विरुद्ध बोलतात की माझ्या बाजूने बोलतात. म्हणजे सत्येनला असं वाटतंय की आता सूर्यवंशी इंडस्ट्रीचं एवढं मोठं नुकसान झालं आहे
की मग सुलक्षणाच्या हातातून ही कंपनी पाडून घेऊन त्याच्या आणि त्याच्या मुलाच्या हातात ही कंपनी मिळायला पाहिजे असा सत्तेंचा डाव दिसतोय. आणि दुसरीकडे भाग्या ही प्राजक्ताला म्हणेल, आपण जसं ठरवलं होतं ना, तू मला अगदी तसंच तयार कर आणि आज तू मला सोडून कुठेही जाऊ नकोस. प्राजक्ता, तू माझी पाठराखीण आहेस ना, शेवटपर्यंत माझी साथ दे. आणि ती प्राजक्ताला घट्ट मिठी मारेल. प्राजक्ता रडू लागेल, कारण तिला तर चारूला वचन द्यायचं आहे की ती भाग्याच्या लग्नात थांबणार नाही. मग प्राजक्ता कोणाला दिलेलं वचन पूर्ण करणार, चारूला की भाग्याला? हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. ती आईची इच्छा पूर्ण करणार की मुलीची? तर फ्रेंड्स, पाठराखीण या मालिकेचा आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.